तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। यांना माहिती ना, यांना काय बोलतात, त्यांना शिंदे साहेबांचं नाव नाही घेतलं तर यांना कोण टी व्ही वाले कोणी हे देत नाही त्यांना। तर ते काय बोलतात तुमचं, मग ते त्यांना TRP त्यांना भेटतच नाही। TRP भेटण्यासाठी की उठ की सूट शिंदे साहेबांच्या नावाने नाव घ्यायचं आणि हे करायचं। आम्ही पण आता म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतोय की हे प्लॉट त्यांनी टेंडर काढून विकले, त्यावेळेस ते हे कॅबिनेट मंत्री होते आणि आज बोलतात का मंत्रिपद काय चाटायचं का? मग त्यावेळेस मंत्रिपद का चाटत बसले होते हे टेंडर प्लॉट निघताना? 15 वर्षापासूनचं काढावं ना, मी तर बोलतो 15-20 वर्षापासूनचं काढावं। आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मी जे बोलतोय, FSI जो मूळ FSI जो आपण जर सिडकोच्या आणि या सर्व गोष्टीच्या घटकाच्या हिशोबाने पकडायला गेल्यानंतर अनधिकृतपणे बांधकामं किती झाली? 30 वर्ष यांची सत्ता आहे बोलतात ना। मग अनधिकृत बांधकामं एवढी वाढलीच कशी काय? कोणी वाढवले? मी साधं उदाहरण बोलतो, बोनकोड्याचंच उदाहरण घ्या बोलतो। बोनकोड्याच्या आजूबाजूला सभोवताली जे सिडकोच्या जागा होत्या, त्या सिडकोच्या जागेमध्ये 10 मजली टावर उभे राहिलेत। मग ही माहिती मागून घ्यावी ना यांनी। मग यांनी यांच्या आजूबाजूचे कसे काय मग त्यांनी बिल्डिंग उभं करून दिले सिडको जागात? मग त्यावेळेस सोशलला त्यांनी ती जागा मागून घ्यायची होती सिडकोकडनं। आणि मी बोलतो बिल्डरांच्या घशात कुठल्या बिल्डरांच्या घशात त्यांनी टाकले ते दाखवून द्यावं ना। का उद्या का सिडको ही एक स्वायत्त संस्था आहे। मी पण 10 वर्ष सिडकोमध्ये डायरेक्टर राहिलोय। सिडको ही स्वायत्त संस्था आहे आणि सिडको एक कंपनी ॲक्टप्रमाणे चालते आणि त्या कंपनी ॲक्टच्या हिशोबाने सिडको टेंडर काढते, विक्री करते मग हे कॅबिनेट मंत्री होते, ते होते तर त्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडनं स्टे आणायचं होतं ना त्यांनी। हे ज्या वेळेस हे बनते की आज पण हे बोलत आहेत की सिडको, मग मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी त्या प्लॉटवरती स्टे आणावं ना। मग स्टे का नाही आणत? हे फक्त बोंबलायचं आणि मग नंतर मग कोणीतरी मुरलीने जाऊन मुरली वाजवायची तिथं जाऊन त्या बिल्डर लोकांकडनं। ही परिस्थिती आहे। या ठिकाणी महानगरपालिका कोणाची? गणेश नाईकांच्या ताब्यात। या ठिकाणी आमदार कोण? गणेश नाईक अँड कंपनी। या ठिकाणी खासदार कोण? हे मंत्रिपद कोणाकडे होतं? कॅबिनेट मंत्रिपद कोणाकडे होतं? यांच्याकडे होतं। आज ते जनता दरबारात बसतात। एखाद्या अधिकाऱ्याला, काल पण एखाद्या अधिकाऱ्याला काहीतरी बोलले का त्या भरत ठाकूरवरती गुन्हा दाखल करा। मग त्यावेळेस तेव्हापासून ते जनता दरबार चालत आलेत होते। मग त्या डिग्यासारख्या ठिकाणी, बाकीच्या संपूर्ण गावठाणाच्या आजूबाजूला टावर वाढले, तेव्हा त्यावेळच्या कुठल्या अधिकाऱ्याला यांनी बोलून का नाही सांगितलं याला सस्पेंड करा, एक बिल्डिंग बांधतात याने सस्पेंड करा? मग आज तुम्ही त्या अधिकाऱ्यांवरती बोर्ड दाखवता, मग त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांना का बोलले नाही? जनता, तुम्हीच पालकमंत्री होते, तुमचीच महानगरपालिका होते, तुमचेच सर्व होते, मग त्यावेळेस तुम्ही अधिकाऱ्यांवरती का बोलले नाही? त्यावेळेच्या अधिकाऱ्यांना बाबा हे थांबवा, हे वाढतंय, हे कोणाच्या कालखंडामध्ये वाटलं? यांच्याच कालखंडामध्ये वाटले ना। मग त्यावेळेस ते मंत्रिपद का भोगत आले? हे त्यांच्या नजरेने दिसत असताना मंत्रिपद मग का भोगत आले? आमची भूमिका स्पष्ट राहील। आम्ही महानगरपालिकेमध्ये यांनी जर तो ठराव पास केला तर आम्ही नगरविकास खात्याकडे जाणार आणि ह्याच्यावरती आम्ही स्टे मागणार। हे जनतेच्या हिताचं तो हॉस्पिटल आहे आणि पहिलं मेडिकल कॉलेज या ठिकाणी बनतंय आणि ते नगरपालिकेचं स्वतःचं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बनतंय। आज शिंदे साहेबांनी या चांगल्या गोष्टी दिल्यात। मराठा भवन दिलं, आज एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिलं, ऐरोलीमध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी प्लॉट दिले। हे शिंदे साहेबांनी स्वतःच्या नगरविकास याच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्यांनी टेंडर कोणाला, कुठल्या बिल्डरच्या घशात प्लॉट घातले त्यांनी दाखवून द्यावं की त्यांनी हा प्लॉट मागितला आणि तो प्लॉट टेंडर काढला गेला। तुम्ही मागायचं नाही। हे याच्यामध्ये फार मोठी गणित आहेत। हे पहिला टेंडर काढून द्यायचं, मग तो टेंडर झाला
की मी तो बिल्डर डेव्हलप करायला मग उभा राहतो, पैसे भरतो, मग डेव्हलप करायला जातो. मग डेव्हलप करायला गेला का मग यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून आता आपला हत्यार काढायचा आणि मग कोणातरी एखाद्या मुरलीला त्या ठिकाणी पाठवायचं आणि आपली मुरली वाजून घ्यायची. हे फक्त ही दाखवते. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सिडकोला तुम्ही सांगितलं की हा प्लॉट आमच्यासाठी रिझर्व ठेवा, या ठिकाणी काही तुम्ही टेंडर काढू नये असं दाखवावं. ते बघा, ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. मी बोलतो ना, इनडायरेक्टली मी हेच बोलतोय की पहिल्यांदा तुम्ही एकतर तो सिडको एकतर कंपनी ॲक्टच्या हिशोबाने सिडकोला पण सिडको चालवायची आहे, ते टेंडर काढणारच. मग तुम्ही त्यांनी ज्या टेंडर ते काढतायत त्या टेंडरची तुम्ही प्लॉटची तुम्ही मागणी केली होती का? तुम्ही जर मागणी केली नसेल आणि सिडकोने जर टेंडर काढला असेल तर त्या सिडकोचं कुठं चुकतं आणि नगरविकास एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध काय येतो या ठिकाणी? तुम्ही उटकीसूट एकनाथ शिंदे साहेबांना मला हे मंत्रिपद चाटायचे, मग मंत्रिपद कशाला तिथं चाटत बसत? द्या ना राजीनामा, व्हा ना मोकळे. काय तुम्हाला कोणी चाटत बसायला सांगितलंय? तिथं द्या ना राजीनामा, मोकळे व्हा ना. मग एक तर तुम्हाला चाटायला पण पाहिजे, लोकांना मग हॅरेसमेंट करायला पण पाहिजे आणि या गोष्टी पण बोलायला पाहिजे. थोड्या दिवस आता मध्ये विषय काढला होता की नामोनिशान मिटून टाकणार, आता तिथे शांत बसले. आता परत TRP बंद झाला होता, ते झाल्यानंतर आता परत त्यांना TRP पाहिजे होती. आता त्यांना TRP पाहिजे म्हणून आता त्यांनी परत हा विषय काढला की हे प्लॉट बिल्डरांच्या घशात घातले. अहो, टेंडर जो कोण करते, मी सिडको 10 वर्ष डायरेक्टर होतो, मला माहिती आहे. ही कंपनी ऍक्ट सिडको आहे, ती कंपनी जे काय ओपन भूखंड आहेत ते विक्री करून ते डेव्हलप करतात का? ते पैसे का ते घरी घेऊन जातात का? शासकीय याच्यावरती डेव्हलपमेंटवरती तो खर्च केला जातो त्याचा. आणि मला हेच सांगायचं ना की हे जर प्रत्येक वेळेस बोलतात की 15 वर्षाच्या अगोदर मग यांनी का नाही प्लॉट सर्व हे करून घेतले? त्यांना माहिती आहे सिडको प्लॉट विकेल, हे करेल, ते करेल. तर त्यांनी आपला जो आता तर डीपी तर आता झालेलाच आहे, त्याच्याबद्दल तो प्रश्नच नाहीये. त्यावेळेस पण त्यांनी मागू शकले असते ना नगरविकास खात्याकडे जाऊन, हे प्लॉट आमच्या नगरपालिकेला द्या म्हणून. जे प्लॉट सिडकोने दिले तेच त्यांनी टेंडर काढून विकलेत, हिरानंदानीला विकलेत. म्हणजे ज्या वेळेस ते आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार. आम्ही काय कोणाचे काही मिंदे नाहीये, कुठल्या गोष्टीला आम्ही नाही काय. आम्ही पण नगरसेवक आहोत, आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत. ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व. ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते, 15-20 वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते, तर ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून? आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते? त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते का? त्यावेळेस होते ना, त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते. मला वाटतं त्यावेळेस विलासराव असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते. मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी. आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद चाटायचं का? मग हे प्लॉट विकले, त्या टेंडर काढून विकले, ते कुठे चाटत बसले होते? TRPची चीड आहे, वैयक्तिक चीड. आज त्यांना तेच वाटतं. आज एकनाथ शिंदे साहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.